नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम वर्ष इंजिनिअरिंगसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप ॲप्लिकेशन बाबत माहिती घेणार आहोत. फर्स्ट इयर अंडरग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर्स, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 इयर्स, ॲडमिशन असेसमेंट इयर 2023 आणि 24. या अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्यासाठी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. रजिस्ट्रेशन पेज ओपन झाल्यावर उमेदवारास 2 बटन देण्यात आले आहेत. पहिला न्यू रजिस्ट्रेशन आणि दुसरा ऑलरेडी रजिस्ट्रेशन. नवीन अर्ज भरण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करा. सर्वप्रथम उमेदवारास MST-CET 2023 चे डिटेल्स विचारण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी वर्ष 2023 मध्ये MST-CET ची परीक्षा PCM ग्रुपमधून दिलेली आहे असे उमेदवार हॅव यू अपेड फॉर MST-CET 2023 समोरील येस या बटनवर क्लिक करावे व MST-CET 2023 ॲप्लिकेशन नंबर आणि MST-CET 2023 रोल नंबर आणि MST-CET 2023 डेट ऑफ बर्थ या माहिती अचूक भराव्यात व त्यानंतर चेक CET डिटेल्स या बटनवर क्लिक करावे. वरील सर्व माहिती बरोबर असेल तर उमेदवारास अशाप्रमाणे MST-CET 2023 चे प्राप्त गुण दाखवण्यात येईल आणि जर उमेदवार MST-CET 2023 दिलेली नाही तर उमेदवाराने हॅव यू अपेड फॉर MST-CET 2023 समोरील नो या बटनवर क्लिक करावे. पुढे उमेदवारास हॅव यू अपेड फॉर JEE मेन 2023 कंडक्ट बाय NTA असे विचारण्यात आले आहे. जर उमेदवाराने JEE मेन 2023 परीक्षा उत्तीर्ण असेल तर येसची निवड करावी अन्यथा नोची निवड करावी. पुढे उमेदवारास आर यू फॉरेन नॅशनल किंवा NRI किंवा POI किंवा OCI किंवा CIWGC कॅन्डिडेट विचारण्यात आले आहे. जर उमेदवार वरील उमेदवारी प्रकार मध्ये मोडत असेल तर येसची निवड करावी अन्यथा नोची निवड करावी. पुढे उमेदवारास NEUT किंवा JKSSS किंवा PMSSS कॅन्डिडेट विचारण्यात आले आहे. जर उमेदवार वरील उमेदवारी प्रकारामध्ये मोडत असेल तर येसची निवड करावी अन्यथा नोची निवड करावी. पुढे उमेदवारास क्वालिफाईंग एक्झाम बाबत विचारण्यात आले आहे. जर आपण डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी किंवा DVOC झाले असतील तर क्वालिफाईंग एक्झामची निवड करावी. याप्रमाणे उमेदवारास इलिजिबिलिटी एक्झाम डिटेल्सची निवड करून माहिती भरायची आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर उमेदवारास काही महत्त्वाचे सूचना देण्यात आले आहेत. ते काळजीपूर्वक वाचून खालील चेक बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर उमेदवारास पर्सनल डिटेल्स भरायचे आहे. त्यामध्ये उमेदवाराचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग व पुष्टी करा. जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष व जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष पुष्टी करा. धर्म, प्रदेश, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, मातृभाषा व राष्ट्रीयत्व इत्यादी माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. कारण पुढील टप्प्यात उमेदवारास वरील माहितीच्या आधारे स्पेशल रिझर्वेशनसाठीची इलिजिबिलिटी ठरविण्यात येते.
त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स यामध्ये उमेदवारास स्वतःचा सध्याचा रहिवासी पत्ता भरायचे आहे. त्यानंतर राज्याची निवड करायची आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका, गावची निवड करायची आहे. पुढे उमेदवारास मोबाईल नंबर आणि ईमेल ID नमूद करायचे आहे. येथे उमेदवारास एक सूचना आहे की मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे दोन्ही अचूक व स्वतःचे असणे गरजेचे आहे, कारण पुढील सर्व माहिती OTP, SMS किंवा अपडेट्स उमेदवारास मोबाईल आणि ईमेल ID वर पाठवण्यात येईल. त्यानंतर चूज पासवर्ड यामध्ये उमेदवारास लॉग इनसाठी लागणारे पासवर्डची निवड करायची आहे. त्यामध्ये उमेदवार वरील माहिती वाचून सोयीनुसार एक पासवर्ड नमूद करून पुन्हा पासवर्डची पुष्टी करायची आहे व खालील दिलेल्या कॅप्चानुसार टेक्स्ट आपणास या ठिकाणी नमूद करावे. वरील सर्व माहिती अचूक आहे अशी पुन्हा खात्री करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. व्हेरीफाय वन टाइम पासवर्ड यामध्ये उमेदवारास रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात येईल. तो आपण येथे नमूद करून व्हेरीफाय OTP या बटनवर क्लिक करा. सक्सेसफुल OTP व्हेरिफिकेशन नंतर उमेदवारास एक ॲप्लिकेशन ID अशा पद्धतीने दाखवण्यात येईल. ॲप्लिकेशन ID व पासवर्ड हे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवाराने जतन करून ठेवणे गरजेचे आहे. उर्वरित अर्ज भरण्यासाठी प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करा. उर्वरित अर्ज भरण्यासाठी उमेदवारास ॲप्लिकेशन लॉग इन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राप्त ॲप्लिकेशन ID आणि निवडलेला पासवर्ड व खालील दिलेल्या कॅप्चानुसार टेक्स्ट आपण या ठिकाणी नमूद करून साइन इन या बटनवर क्लिक करावे. लॉग इन झाल्यावर उमेदवारास 2 स्क्रुटिनी मोड दाखवण्यात येईल. त्यामधून एकाची निवड करायची आहे, ई स्क्रुटिनी किंवा प्री स्क्रुटिनी मोडची. आपण ई स्क्रुटिनी मोडची निवड करूयात. यामध्ये उमेदवारास अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करण्यात येईल. ॲप्लिकेशन लॉग इन झाल्यावर उमेदवारास लाल कलरमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस दाखविण्यात आले आहे. येथे उमेदवारास महत्त्वाचे अपडेट व ॲप्लिकेशन फॉर्मची सध्या स्थिती दाखवण्यात येईल. पुढील अर्ज भरण्यासाठी स्टेप 2 समोरील इनकम्प्लीट वर क्लिक करावे. क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर यामध्ये उमेदवारास स्वतःचा उमेदवारी प्रकारची निवड करायची आहे. एकूण 14 प्रकारचे उमेदवारी प्रकार या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत व त्याबाबतची माहिती सुद्धा दाखवण्यात आली आहे. उमेदवाराने माहिती वाचून स्वतःचे कोणत्याही एका उमेदवारी प्रकाराची निवड करायची आहे. जसे की ज्या उमेदवारांचे इयत्ता 10वी व 12वीचे शिक्षण हे महाराष्ट्र राज्यामधून झाले आहे व ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जन्म झालेले असतील तर टाईप A ची निवड करू शकतात. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स विचारण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम होम युनिव्हर्सिटी डिटेल्स विचारण्यात आले आहे. उमेदवारी प्रकारानुसार उमेदवारास पुढील माहिती विचारण्यात येते. टाईप A साठी पुढील माहिती विचारण्यात येईल. टाईप A साठी प्रमाणपत्र निवडा. यामध्ये उमेदवारास 3 डॉक्युमेंटपैकी एकाची निवड करायची आहे. नंतर उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडावा. नंतर उमेदवाराने 12वी किंवा
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला जिल्हा निवडावा. नंतर उमेदवाराने 12वी किंवा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला तालुका निवडावा. या माहितीच्या आधारे उमेदवाराने मूळ विद्यापीठ दाखवण्यात येईल. कॅटेगरी डिटेल्स. यामध्ये उमेदवारास कॅटेगरीची निवड करायची आहे. कॅटेगरीनुसार उमेदवारास लागणारे आवश्यक डॉक्युमेंट्स दाखवण्यात येईल. प्रथम उमेदवारास कॅटेगरीची निवड करायची आहे. ड्रॉपडाऊनमधून आपल्या जातीचे नाव निवडा. जात किंवा जात प्रमाण वैधता पत्राची स्थिती निवडा आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र स्थिती निवडा. ज्या उमेदवाराकडे डॉक्युमेंट असेल असे उमेदवार अवेलेबलची निवड करावी. ज्या उमेदवारांकडे डॉक्युमेंट नाहीत असे उमेदवार नॉट अवेलेबलची निवड करावी. आणि ज्या उमेदवारांनी ओरिजिनल डॉक्युमेंट मिळण्यासाठी अर्ज केले आहे व त्याची पोचपावती आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बट नॉट रिसीव्ह ची निवड करावी. वरील सर्व माहिती पुन्हा खात्री करून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. यामध्ये PWD, डिफेन्स अँड TFWS, ऑर्फन आणि मायनॉरिटी डिटेल्स विचारण्यात आले आहे. सर्वप्रथम अपंग व्यक्तीबाबत माहिती विचारण्यात आली आहे. जर उमेदवार जवळ किमान 40%चा PWDचा डॉक्युमेंट असेल असे उमेदवार ड्रॉपडाऊनमधून स्वतःचा PWD टाईप निवडावा. अन्यथा नॉट ॲप्लिकेशन हे सिलेक्ट करावे. पुढे उमेदवारास इज पॅरेंट्स अ डिफेन्स पर्सन हे विचारण्यात आले आहे. जर दिलेल्या ड्रॉपडाऊननुसार उमेदवारांचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील तर तो टाईप निवडावा. अन्यथा नॉट ॲप्लिकेबल हे सिलेक्ट करावे. पुढे उमेदवारास डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फी वेवरनेस स्कीम सीट असे विचारण्यात आले आहे. ज्या उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयेपेक्षा कमी आहे व त्याच्याजवळ इन्कम सर्टिफिकेट आहे असे उमेदवार येसची निवड करावे. अन्यथा नोची निवड करावी. पुढे उमेदवारास तुम्ही अनाथ आहात का विचारण्यात आले आहे. जर उमेदवार अनाथ असेल व त्याच्याजवळ अनाथ हे प्रमाणपत्र आहे असे उमेदवार येस हे निवडावे. अन्यथा नोची निवड करावी. पुढे उमेदवारास आपण अल्पसंख्याक उमेदवारी प्रकाराशी संबंधित आहात का विचारण्यात आले आहे. जर उमेदवार अल्पसंख्याक उमेदवार असेल तर येसची निवड करावी. अन्यथा नोची निवड करावी. क्वालिफिकेशन डिटेल्स. यामध्ये उमेदवारास 10वी व 12वी किंवा समतुल्य शिक्षणाची माहिती भरायची आहे. प्रथम 10वीची माहिती. त्यामध्ये 10वी बोर्ड, 10वी उत्तीर्ण वर्ष, 10वी आसन क्रमांक, 10वी गणिताचे गुण, 10वी विज्ञानाचे गुण, 10वी इंग्रजी गुण आणि 10वी एकूण गुण. नंतर HSC डिटेल्स. उमेदवारांचे 12वी परीक्षा वर्ष 2023 मध्ये पूर्ण झाले आहे असे उमेदवार त्यांचे 12वीचे मार्क्स डायरेक्ट फेच करू शकतात. त्यासाठी पात्रता परीक्षाची निवड, 12वी परीक्षा मंडळाचे स्थान, 12वी बोर्ड, 12वी उत्तीर्ण वर्ष, 12वीचा आसन क्रमांक, 12वीचे गुणपत्रिकेवरील नाव इत्यादी माहिती अचूकपणे नमूद करून गेट HSC डाटा या बटनवर क्लिक करावे. बाकी सर्व उमेदवारास स्वतः भरणे गरजेचे आहे. सर्व माहिती भरून सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. JEE मेन 2023 पेपर 1 NTA स्कोर.
जर उमेदवाराने JEE 2023 ही एकशम दिलेली असेल तर येस या बटनवर क्लिक करून आसन क्रमांक व जन्मतारीख नमूद करून JEE 2023चे रिझल्ट फेच करू शकतो, अन्यथा नो सिलेक्ट करावे. अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. येथे उमेदवारास फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यासाठी सिलेक्टवर क्लिक करून फोटोग्राफ हे निवडावे. ओपनवर क्लिक करून फोटो सिलेक्ट करावे व अपलोड या बटनवर क्लिक करावे. तसेच सिग्नेचर पण उमेदवारास अपलोड करून खालील सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. येथे उमेदवारास महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. असे सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट दाखविण्यात आली आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे. ओपनवर क्लिक करून फाईल सिलेक्ट करावी व अपलोड या बटनवर क्लिक करा. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे. पे ॲप्लिकेशन फी. उमेदवारास अर्जानुसार ॲप्लिकेशन फी दाखविण्यात येईल. ती उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांनी MST CET 2023 साठी रजिस्ट्रेशनच्या वेळी ॲप्लिकेशन फी भरलेली आहे तसेच त्याच प्रवर्गानुसार कॅपचे अर्ज भरत आहेत अशा उमेदवारास ॲप्लिकेशन फी 0 असते. सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर व्हेरिफिकेशन. ॲप्लिकेशन फी भरून झाल्यानंतर उमेदवारास अर्जाची माहिती पुन्हा दाखविण्यात ॲप्लिकेशन फी भरून झाल्यानंतर उमेदवारास अर्जाची माहिती पुन्हा दाखविण्यात येते. उमेदवारास जर कोणतेही बदल करायचे असतील तर तो करू शकतो. जर कोणतेही बदल करायचे नसतील तर सबमिट ॲप्लिकेशन फॉर्म फॉर व्हेरिफिकेशन या बटनवर क्लिक करा. त्यानंतर उमेदवारास लॉग इन पासवर्ड नमूद करायचे आहे व OTP व्हेरीफाय करायचे आहे. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवारांचे ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पाठविण्यात येईल व आपणास त्यानुसार SMS द्वारे कळवण्यात येईल. धन्यवाद.